दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. आज आपण उभ्या महाराष्ट्रामधून पाहत आहोत की वारकऱ्यांना आता पंढरीला जाण्याचे वेध लागलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरातून वारकरी दिंड्याच्या माध्यमातून पंढरपुराकडे जात असतात. आज आपण पाहतो बीड जिल्ह्यामधून धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड, धाकटी पंढरी श्री क्षेत्र भगवानगड, गहिनीनाथगड, त्याचबरोबर तमाम भाविक भक्ताचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथगड या गडावरून पायी दिंडी सोहळा जात असतो. आज आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ गडाचा पायी दिंडी सोहळा वैकुंठवासी महंत धोंडीराम महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण महंत स्वामी निगमानंदजी बाबा यांच्या कृपाआशीर्वादाने, महंत जनार्दन बाबांच्या मार्गदर्शनाखाली निघणार आहे. कधी आणि कसा निघणार आहे याबद्दल आपण बाबाकडून जाणून घेऊयात. बाबा, कसं असेल आपला पायी दिंडी सोहळा? आता हृदया फुले चोफाळुण्या भले, वरी बसू पावले श्रीगुरूंचे ते नमस्कारोने. आता ब्रह्मांड नायक परमात्मा श्री विठ्ठल हा परमात्मा नाही घडविला नाही बसविला. हा परमात्मा ठाईचाची काळा अनादि भाऊ काळा. महाराज म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होती पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. असा अनादि परमात्मा आहे. ही वारीसुद्धा अनादि आहे. आणि ह्या अनादि म्हणल्यानंतर अनादि म्हणजे त्याला उपक्रम नाही. उपक्रम आला की उपसंहार येतो. म्हणून अशी वारी अनादि आहे. आणि पहिले वारीचे आद्य प्रवर्तक कोण असतील, पहिले वारकरी कोण असतील तर भगवान शंकर आहे. भक्तीचा सोहळा शिवे दाखिला सकळा, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. कारण म्हणून जो भजन करतो त्याला परमात्मा डोक्यावर घेतो. म्हणून महाराज, याही वरी पारता माझ्या भजनी असता त्या ते माथा उकडं करी. म्हणून भगवान शंकरा परमात्म्याने विठ्ठलाने असं डोक्यावर धारण केलेलं आहे. ही अशी अनादी परंपरा आहे. पुढेही 12व्या शतकामध्ये 6व्या शतकामध्ये आद्यगुरू शंकराचार्यांनी केली आहे. त्यांचं एक ही आहे पांडुरंग अष्टक आहे. त्याच्यानंतर 12व्या शतकामध्ये माऊलीने वारी केली. माऊली म्हणतात, माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेल उडी. माऊली 12व्या शतकामध्ये. पुढे 15व्या शतकामध्ये नाथ महाराजांनी केली. 16व्या शतकामध्ये तुकोबरायांनी केली. म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. असे तुकोबराय. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावळ असा परमात्मा उभा आहे. बरं का. पुढे असणारे जोग महाराजांनंतर पुढे जोग महाराजांनी केली. त्याच्यानंतर असणारे बंकटस्वामी महाराज, गुरुवारी बंकटस्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, दांडेकर मामा, सोनोपंत या महापुरुषांनी चालवली. आणि तीच परंपरा असणारी पुढे असणारी सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू भगवान महाराज, सद्गुरू नगरनारायण महाराज, त्याचप्रमाणे गुरुवर्य परमपूजनीय स्वामी महाराज या स्थानावरून प्रत्येक गडावरून दिंड्या पंढरपूरला जातात. का जातात? त्याला एकच फल आहे, मागील परिहार पुढे नाही शेण, झाल्या दर्शन एक वेळा दर्शन. परत तुकोबराय म्हणतात, अवघी तीर्थे घडते केवळा, चंद्रभागा डोळा देखील, अवघीच पापे गेली जगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. आणि तुकोबराय त्याच्या पुढे सिद्ध आत्मविश्वास सांगतात, पंढरीचे वारकरी त्या अधिकारी मोक्षाचे, कुंडलिके दिलावर करुणा कर विठ्ठली, मूळ पापी जैसे तैसे उतरे काशे लावून या. तुका म्हणे खरे झाली एका बोले संतांचे या. कारण मूळ पापी जैसे तैसे म्हणण्यामध्ये आणि भेदने असू द्या, असुशिष असू द्या, त्याला कोणतेही साधन चतुर्थ नसू द्या, परंतु महाराज राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली.
कारण नामचिंतन केलं नामाचे हृदय माझारी अंतकरण शुद्ध होतं. बास अंतकरण शुद्ध झालं येऊन गोपाळ राहायचे ते कायिक वाचिक मानसिक सेवा होते आणि त्या लायक होतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या जीवनाचे सार्थक भगवंत पाण्यामध्ये आणि दुसरं पाण्यामध्ये सार्थका नाही का. तुका म्हणे तूच खरा येर वावगा पसारा. आपण बाहेर फिरतोत ना पर्यटन करतोत ना तो पसारा आहे ते माईक आहे. म्हणून परमात्म्याचं दर्शन करा जीवनात सार्थक करा. कारण याच दिघडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोठे अशी वारी आहे. ही वारी आपणच करत नाही देवतासुद्धा वाऱ्या करतात बरं का. विमानाची दाटी पुष्पांचा वर्ष स्वर्गाहून देव करीताती. पण आपल्या जीवनात सार्थक करून घ्यायची असेल तर प्रत्येक मनुष्याने जन्माल्यानंतर पंढरीची वारी करा आणि जीवनात सार्थक करून घ्या. एवढं बोलून शिवला विराम देतो. या ठिकाणी दिंडीच्या प्रस्थानाबद्दल थोडंसं बोलायचं ते असं की महंत स्वामी गुरुवर्य निगमानंदजी बाबा यांनी परंपरा सुरू केली. ती परंपरा आज तुम्ही चालवत आहे. तुमचा कसा अनुभव आहे आजपर्यंतचा? श्रीगुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. जयाची कामधेनु माय तशा प्राप्य काय परमात्म्याचे ब्रीद आहे योगक्षम वहम्यम. गुरुवर्य परमपूज्य स्वामी महाराजांनी 2001ला वारी सुरू केली. आता वर्षी 26 वर्ष आहे 26 लक्षामध्ये. आणि ही साधूंची कृपा आहे. श्री क्षेत्र मच्छिंद्रगडावरून ते भूवैकुंठ पंढरपूरला वारी जाते आहे. आणि या वारीमध्ये असणारे महाराज परिसरामध्ये सर्व गावकरी टाळकरी माळकरी बहुत संख्येने असतात. गाड्यावाले असतील हांड्यावाले असतील तुळशीवाले असतील मातावाले असतील 1000-2,500 समाज असतो. आणि या समाजाची पूर्ण वाटाने असणारे लोक असणारे अगदी काय आवाजच्या मने सेवा करतात बरं का. कारण राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली आणि ती सेवा कर त्यांना पुण्य मिळतं. आणि गुरुवर्य महाराजांनी पंढरपूरला सुद्धा पलीकडे एक जागा घेतली आणि ती जागा अपुरी पडत असल्यामुळे महाराजा काळात असणारी का अलीकडे पंढरपूरला महाराजांनी जागा घेतली होती. लक्षामध्ये 36 गुंठे आणि त्या ठिकाणी ह्या वर्षी मठ झालेला आहे. आणि यावर्षी सगळे आमची मच्छरगडाच्या परिसरातील सगळे भगत जगत येणार त्या ठिकाणी आम्ही राहणार आहोत. नवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत ते आणि वाटण रोज कीर्तन भजन चालणार. आणि शेवटच्याला पौर्णिमेचे कालच कीर्तन करतो आणि पुढचा प्रवास होतो. आणि सगळे गुरुदेवांची कृपा आहे गुरु महाराजांची कृपा आहे मच्छिंद्रांची कृपा आहे सर्व संत महंतांची कृपा आहे. किती त्या ठिकाणी आज नवीन झालेल्या मठामध्ये नवीन झालेले जे भक्त निवास आहे त्या ठिकाणी समाविष्ट होतील. किती लोकांना तिथे सुखसुविधा मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे तुम्ही? आता आम्ही कोण करणार तेच करून घेणार. आम्ही निमित्त मात्र भाऊ साचे आहोत. माध्यम तर तुम्ही आहात ना. 10 गुंठ्याचं बांधकाम आहे. 12,190 किलोमीटर सलाब पडला आहे. प्रथम सलाब झालेला आहे. आणि तिथे 20 संडास बाथरूम बांधले 4-5-6 स्नान सुविधा केलेली आहे. 5 मजल्याचा माणूस आहे. पण होईल तेव्हा खरं पण होण्याची काही होणारच. ही महाराजांची कृपा आहे. ही जनता जनार्दन सेवा आहे. हा जनार्दन फक्त सेवेचा मालक आहे. बरोबर. या छोलेवर आमच्या धन्यवाद. या ठिकाणी गडाच्या दिंडीचं प्रस्थान होणार आहे. बाबा हजारो भाविक भक्तांच्या सोबतीला घेऊन या ठिकाण गडावरून निघणार आहेत. या संदर्भात बाबांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. पाहूयात आपण बाबांचे दिंडीच्या प्रस्थानाचे वेळोवेळी अपडेट घेणार आहोत. जन्मभूमी न्यूजसाठी मी शंकर बालेकर. धन्यवाद.